मुंडीपार येथे 108 रुग्णवाहिकेला भीषण आग, ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, सुदैवाने जीवितहानी टळली। गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार येथे गुरुवारी दुपारी सुमारास दुरुस्तीसाठी आलेल्या 108 रुग्णवाहिकेला अचानक आग लागून ते पूर्णतः जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली। या आगीत रुग्णवाहिकेत असलेला ऑक्सिजन सिलेंडरचा भयंकर स्फोट होऊन परिसरात मोठी दहशत निर्माण झाली। प्राप्त माहितीनुसार संबंधित रुग्णवाहिकेला देवरी तालुक्यातील चिचगड ग्रामीण रुग्णालयापर्यंत येणारी असून काही दिवसापूर्वी ती बिघाड झाल्याने दुरुस्तीसाठी मुंडीपार येथील मांडूदेवी वर्कशॉपमध्ये आणली होती। दुपारी सुमारे 1 वाजेच्या सुमारास चालक वाहन उभे करून चहा पिण्यास गेला असता अचानक इंजिनमधून धूर निघू लागला आणि काही क्षणातच रुग्णवाहिकेला आग लागली। दरम्यान रुग्णवाहिकेत ठेवलेला ऑक्सिजन सिलेंडरचा आगीचे झळ बसताच प्रचंड स्फोट झाला। स्फोटकाचा आवाज इतका जबरदस्त होता की आसपासच्या घरांचा खिडक्यांचा काचा फुटल्या, तसेच एका दुकानालाही आग लागली। रुग्णवाहिकेचे टिनाचे पत्रे सुमारे 300 ते 400 मीटर पर्यंत उडाले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र एका युवकाला उडालेला टिनाचा पत्रा लागल्याने किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे। घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत रुग्णवाहिका होत्याची नव्हती झाली होती। इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून पुढील तपास गोरेगाव पोलीस करीत आहेत। या स्फोटकामुळे काही काळ परिसरात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते।